उपवासात रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे का? मग आजच बनवा हे स्वादिष्ट आणि एनर्जीने भरलेले राजगिरा पिठाचे लाडू. ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा पाहिली की तुम्ही नक्की करून बघाल. हे लाडू एकदम पेड्यासारखे मऊसूत होतात, तोंडात टाकताच विरघळतात. तर उपवासाच्या दिवशी ऊर्जा देणारे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे लाडू आपण बघूया. तर एक कढई गरम करून घेतलेली आहे आपण आणि हे राजगिऱ्याचं पीठ वापरणार आहे आपण लाडू बनवण्यासाठी. तर हे मी 1 वाटी घेतलेलं आहे. असं मी 1.5 वाटी हे पीठ वापरणार आहे. तर त्याच वाटीने आपण अजून अर्धी वाटी हे पीठ घेतलेलं आहे. तर बघा 1.5 वाटी एकूण आपण हे पीठ वापरणार आहोत. तर आधी सुरुवातीला 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे. छान असं कोरडं भाजायचं आहे आणि कढई आहे ना ती थोडी जाड बुडाची घ्यायची, म्हणजे खाली असं जळायला वगैरे नको. आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि सतत आपण चमच्याने असंच पीठ हे हलवत राहूया, म्हणजे कसं जळता कामा नये. तर छान असं 2 ते 3 मिनिटानंतर भाजल्यानंतर आपण हे 1.5 चमचा गाईचं साजूक तूप वापरणार आहोत ह्या लाडूसाठी. तर बघा मी 1.5 चमचा हे तूप वापरलेलं आहे. आता या तुपामध्ये आपल्याला छान असं खमंग असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे. अजिबात ह्या लाडू बनवायला वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनटं हे पीठ भाजायला लागतं आणि लगेच आपण मग नंतर 10 ते 15 मिनटात हे लाडू अगदी तयार होतात. तर छान असं तुपामध्ये आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा 3 ते 4 मिनटासाठी आपण असं भाजून घेऊया. तर बघा दिसतंय तुम्हाला थोडासा पिठाचा रंग चेंज झालेला आहे आणि मस्त असं म्हणजे भाजलेलंच आहे. 2 ते 3 मिनटानंतर आपण पुन्हा एकदा जे तूप होतं ते आपण टाकून घेणार आहोत. तर 1 चमचा आपण हे तूप सगळं टाकून घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण छान असं तूप मिक्स करायचं आहे या पिठामध्ये. आणि ड्रायफ्रूट मी वापरणार आहे. तर ड्रायफ्रूट मी वेगळे असेच फ्राय नाही केले तुपामध्ये, आपल्याला ह्या पिठामध्येच हे ड्रायफ्रूट पण भाजून घ्यायचे आहे. तर छान असं बघा पिठाचा रंग मस्त झालेला आहे, म्हणजे पीठ चांगलं भाजलेलं आहे. आता त्याच्याबरोबर आपण हे काजू घेतलेले आहेत. हे 9 ते 10 काजूचे म्हणजे अख्खे काजू घेतलेले आहेत मी. हे बदाम आहेत काही. आणि आता हे दोन्ही काजू आणि बदाम ह्या पिठासहितच आपल्याला एकत्रच असे भाजून घ्यायचे आहे. म्हणजे पिठाच्या ज्या उष्णतेमुळे हे छान असे काजू आणि बदाम मस्त असे खमंग भाजले जातात आणि आपण ह्याच्यामध्ये तूप पण वापरलेले आहे. तर छान असे कुरकुरीत होतात हे ड्रायफ्रूट. तर बघा पिठाबरोबरच आपण हे सगळं असं मस्त खमंग असं भाजून घेऊया. तर बघा छान असं आपलं भाजलेलं आहे. आता जे वाटीला लागलेलं जे तूप आहे ते सगळं आपण ह्याच्या मिश्रणामध्येच टाकून देऊया आणि मस्त असं खमंग असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. मस्त भाजून छान रंग बदललेला आहे आणि खूप छान लागतात हे लाडू, मस्त लागतात. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने. मी जी पद्धत दाखवते आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर अगदी सोपी पद्धत आहे. तर छान असं पीठ आपलं मस्त भाजलेलं आहे बघा मस्त, आणि कुठेच कढईला लागलेलं नाही आहे आणि जळालेलं पण वगैरे नाही आहे. छान असं आपण मंद गॅसवर भाजून घेतलेलं आहे. तर आता आपलं पीठ मस्त भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे काजू बदाम हे जे भाजलेले ना त्याला पण छान असा क्रंचीनेस आलेला आहे. मस्त असं खमंग दोन्ही पण भाजलेले आहेत. आता आपण हे गॅस बंद करायचा आणि छान असं हे थोडंसं कोमट करून घ्यायचं आपल्याला पीठ. तर बघा हे काजू आणि बदाम मस्त असे फ्राय झालेले आहेत, म्हणजे तुपामध्ये, तूप आणि या पिठामध्ये. तर आता आपण हे गॅसवरून कढई उतरवून घेऊया आणि मस्त असं थोडंसं कोमट करून घेऊया हे पीठ. तर आता कढई आपण उतरवून घेतलेली आहे. आता छान हे चमच्याने सतत असं ढवळूया, म्हणजे कढई गरम आहे तर पीठ जळता कामा नये, त्याच्याकरता आपण हे असं थोडंसं कोमट करून घेऊया चमच्याने. तर आता पीठ आपलं मस्त कोमट झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हे हाताने असं थोडंसं आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे, कुठे गुठळ्या वगैरे झालेल्या असतील तर. तर बघा बदाम आणि काजू मस्त असे कलर आलेला आहे, त्याला छान असे क्रंची झालेले आहेत. आता हे गूळ आहे ना असं बारीक चिरून घेतलेलं होतं. हे आपण 1 वाटी बारीक चिरलेलं गूळ घेतलेलं आहे. आता एक गूळ छान या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हातानेच आपण मिक्स करून घेऊया. एकदम असं पातळ चिरून घ्यायचं किंवा किसणीने किसून घ्यायचं तुम्ही हे गूळ, म्हणजे छान असं कापलं जातं हे छान.
आणि ह्या पद्धतीने आपण आता सगळं असं कोमट पिठामध्ये छान असं मिक्स करून घेऊया। तर आता बघा सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता आपण हे मिक्सरचं मोठं जार घेतलेलं आहे। तर या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सगळं जे आपलं मिश्रण आहे ते ओतून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण अख्खेच काजू आणि बदाम वापरलेले होते। तर छान असं फिरवून घेऊया, म्हणजे गूळ, काजू, बदाम हे छान या पिठामध्ये ना मिक्स होऊन जातील मस्त फिरवलं की। तर आता हे फिरवून घेऊया मिक्सरला। तर बघा या पद्धतीने आपलं पीठ हे तयार झालेलं आहे लाडूंचं। छान काजू बदाम ह्याच्यामध्ये एकदम बारीक क्रश झालेले आहेत। तुम्हाला जर ह्या वेळेला काजू आणि बदामचे काप जरी टाकले ना असे पातळ पातळ चिरून, तरी पण चांगले दिसतील, लाडूच्या आतमध्ये दिसतील आणि खाताना पण असे दाताखाली लागतील। तर मी काप वगैरे काहीच वापरलेले नाही आहे, अख्खेच आपण ह्याच्यामध्ये मस्त मिक्सरला त्याची पावडर करून घेतलेली आहे। तर बघा पीठ छान असं तयार झालेलं आहे, म्हणजे लाडू ह्याचे वळण्यासाठी तयार झालेले आहे। गूळ पण छान असं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये। तर आता आपण बघा मस्त लाडू वळून घेऊया। तर आता हे मी पळी घेतलेली आहे, एकदम छोटा चमचा किंवा पळी घ्यायची, म्हणजे हे मिश्रण आहे ना लाडूचं मोजून घेता येईल, म्हणजे लाडू कसे एकाच आकाराचे बनतील, नाही तर एक लहान एक मोठा असं नको बनायला। म्हणून मग आपण या पळीच्या साहाय्याने मस्त पीठ घेऊन मोजून हे असे गोल गरगरीत लाडू आपण बनवून घेत आहोत। तर असं याच पद्धतीने आपण सगळे लाडू बनवून घेऊया। मस्त होतात बघा, अजिबात कुठे असं चिरत नाही आहे किंवा फाटत नाही आहे किंवा भुसभुशीत पण नाही झालेले आहेत, मस्त होतात हे। गूळ चांगल्या ह्याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळे मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे, लाडू छान असे वळले जात आहेत बघा। मस्त असे लाडू आपण वळून घेऊया हे सगळे। उपवासाच्या दिवशी मस्त असं काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली की छान असे हे राजगिरा पिठाचे लाडू आपण अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होतात। तर आपण हे सगळे लाडू या पद्धतीने वळवून घेऊया। तर आता आपले ऑलमोस्ट सगळे लाडू वळून झालेले आहेत। आता हे थोडंसं एका लाडवाचं राहिलेलं आहे मिश्रण, त्याचं पण आपण एक लाडू मस्त वळून घेऊया। आणि छान 1.5 वाटी आपण राजगिरा पीठ वापरल्यामुळे 10 ते 12 हे लाडू बनलेले आहेत मस्त। तर आषाढी एकादशीच्या दिवशी हा लाडवाचा आस्वाद नक्की घ्या, उपवासाचे लाडू। तर मस्त आपले राजगिरा पिठाचे लाडू तयार झालेले आहेत। आपण हे हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता। तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवले तरी पण चालेल, हे काही खराब होत नाही, छान टिकून राहतात आणि मस्त होतात। आणि ज्या वेळेला तुम्हाला तुमचा उपवास असेल त्या वेळेला तुम्ही हा एक जरी लाडू खाल्ला नाश्त्याला तरी पण एकदम पोट भरतं। तर मस्त आपली ही आजची रेसिपी तयार झालेली आहे। तर आज आपण उपवासासाठी आजची राजगिरा पिठाचे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी आशाच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। पुन्हा भेटू एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।